मुंबईमध्ये संततधार, अनेक रस्त्यांवर पाणी भरलं, मुंबईकरांची दैना उडाली। शाळकरी मुलांवर भोलेनाथ प्रसन्न, शाळेभोवती तळे साचल्यानं मुंबई आणि ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा। मुंबईची उपनगरीय सेवा धीम्या गतीनं, पश्चिम आणि मध्य रेल्वे सुमारे 20 मिनिटं उशिरानं। अंबा, सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली, नागोठणे शहरामध्ये शिरलं पुराचं पाणी। रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, रिळे, पाचोळे गावामध्ये गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर, ड्रोननं टिपली किनवट पुलावरील पाण्याची दृश्य। पैनगंगा नदीला पूर आल्यानं हैदराबादसह अनेक मार्ग बंद, जवळपास 50 गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, लोकल सेवा उशिरानं, मुंबईकरांचे हाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुखेडमध्ये पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर, लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे करा, 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुका निहाय तक्रार केंद्र उभारा, खासदार संदीपन भुमरेंचे प्रशासनाला आदेश। मंगळवारी मुंबई, ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्याचा शासनाचा निर्णय। माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी, रस्त्यावर पाणी आल्यानं एकच वाहतूक कोंडी, तर महामार्गालगतच्या घरांमध्ये सुद्धा शिरलं पावसाचं पाणी। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्याच्या कळवा भागामध्ये साचलं पाणी, मुलांना बोटीत घेऊन करावा लागतोय प्रवास। नांदेड इस्लामपूर धरणातून मोठा विसर्ग, सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला, सर्व 7 तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 91.18% जलसाठा। राहुल गांधींच्या वोट यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही, राहुल गांधी यांच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू, बिहारच्या औरंगाबाद इथं पोहोचली वोट यात्रा। भाजपा आघाडीचं ठरलं, काँग्रेस आघाडीचं काय, उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण याकडे लक्ष।